येते हनुमान ज्यावेळी गांधीजींनी भेट दिली होती तेच म्हणले होते हिंदू मुस्लिम सगळं काय तर म्हणले होते मी हे वाचलं. जातीय भेदभाव करत नाही म्हणून ही व्यायामशाळा मला आवडली आहे. त्यांनी मौन व्रत आपलं या सोडलं होतं या व्यायामशाळा म्हणजे किती भाग्यवान आहे की गांधी सारख्या लोकांचे पै लागणे. हो. परत सुभाषचंद्र बोस त्यांचे मोठे बंधू राजगुरू सगळे इथून गेले. जय हिंद. मी हौलदार नारायण सनगर. आज आम्ही अमरावती या ठिकाणी आलेलो आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आहे. त्या मंडळामध्ये आज आपल्या समोर जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव म्हणजे प्राध्यापक डॉक्टर संजय तिरथकर, जे ऑल इंडिया चॅम्पियन आहेत, जे महाराष्ट्र चॅम्पियन आहे, त्याचबरोबर 5 वेळा विदर्भ केसरी आहेत आणि एक नामांकित पैलवान घडवण्याचं महान कार्य करतायत. आणि कुस्तीतले असून आमच्या संघटनेमध्ये सुद्धा कुस्तीच्या त्या संघटनेमध्ये सुद्धा एक पदावर ते विराजमान आहेत. असं व्यक्तिमत्व की एक अद्वितीय व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहे. तर आज त्यांच्याकडून आपला त्यांचं कार्य आणि त्यांनी केलेलं पैलवान घडवलेले ते सुद्धा त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. सर नमस्कार. नमस्कार सर, तुम्ही थोडं तुमचं बालपण जरा सांगा. हे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावतीचं आहे. हे जो 1914 साली स्थापन झाली. बरोबर. आणि 1914 स्थापन अंबादास पंत वैद्य आणि अनंत वैद्य या 2 बंधूंनी संस्था स्थापन केली. बरोबर. अमरावती शहरातील युवकांना एकत्र करायचं, त्यांना बलशाली करायचं आणि त्यांना राष्ट्रभक्ती त्यांच्यामध्ये निर्माण करायची आणि भारत स्वतंत्र झाला पाहिजे त्यासाठी फाईट कशी करायची हे धडे या उद्देशातून व्यायामशाळा सुरू केली. म्हणजे हे भारतातील पहिलं प्लॅनिंग आहे. इथे महात्मा गांधी येऊन गेले, राजगुरू येऊन गेले, सुभाषचंद्र बोस येऊन गेले आणि ते लपून इथं राहायचे आणि इथून ते गतिविधी ह्या स्वातंत्र्य कसं मिळालं पाहिजे त्यासाठी हे व्यायामशाळा स्थापना झाली 1914 साली. स्वातंत्र्य पूर्वी भारताला ऊर्जा देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं कार्य जर झालं तर इथूनच सुरुवात झाली. मग ते मलखांब, भारतीय व्यायाम पद्धती मलखांब आहे, दणपटका आहे, लाठीकाठी आहे, कुस्ती आहे, दणबैठक आहे. ह्या ज्या भारतीय व्यायाम पद्धतीचा प्रचार आणि प्रसार भारतात नाही ते विदेशातही सुद्धा या व्यायामशाळेने केलेला आहे. 1936 साली बर्लिन ऑलिम्पिकला तिथे व्यायामशाळा गेली. म्हणजे तिथे व्यायामशाळा गेली आणि हिटलर असताना आणि इतके हिटलर खुश झाले त्यांनी मेडल सुद्धा दिलं या टीमला. काय सांगता? इतके खुश झाले. म्हणजे पहा 1936 साली ना ईमेल होता ना काय म्हणजे अंबादास पंतांची दूरदृष्टी पहा किती की त्यांनी पत्र व्यवहार करून म्हणजे पत्र पोहोचायला 1-1.5 महिना लागले असेल, ते वाचलं असेल मग 1-1.5 महिना म्हणजे असे किती. आणि मग ते ऑलिम्पिकच्या वेळेस ते कसे गेले असेल म्हणजे किती दूरदृष्टी ठेवून. तसंच त्यांनी म्युनिच ऑलिम्पिक 1972 साली सुद्धा त्या उद्घाटनाच्या वेळेस गेले, व्यायामाचे प्रत्यक्ष केले. म्हणून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचं शारीरिक शिक्षण, स्पोर्ट्स, भारतीय व्यायाम पद्धती याचं पुष्कळ महत्व आहे व्यायामशाळेचं. म्हणजे पौराणिक वारसा चालू झालेला आहे. बरोबर. मग मला एक सांगा, तुमची आतापर्यंतची कामगिरी काय, तर तुमचं कार्य सांगा जरा. हो ना. तर मग आमच्याकडे काय विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ फार कुस्तीच्या क्षेत्रामध्ये मागासलेला आहे. आणि मी NIS करायच्या पहिले म्हणजे 92 राम सारंगच्या सोबत मी NIS केलं 92ला. आणि 92च्या पहिले जे पारंपरिक पद्धतीने कुस्ती व्हायची मातीवर तेवढीच सुविधा होती. बरोबर. आणि मग मी आल्यानंतर NIS क्वालिफाईड झाल्यानंतर त्याच्या पहिले माझा परफॉर्मन्स स्कूल स्टेटमध्ये मेडल, नॅशनलमध्ये मेडल, विद्यापीठ चॅम्पियन आणि विदर्भ केसरी 5 वेळा विदर्भ केसरी. आतापर्यंत अमरावती या व्यायामशाळेमध्ये 18 विदर्भ केसरी निर्माण केले. 18 झाले. 2 इंटरनॅशनल खेळाडू तयार झाले, अनिल तोडकर आणि तेजस्विनी दहीकर. तर म्हणजे विदर्भामध्ये इंटरनॅशनल खेळाडू तयार होणं म्हणजे दगडावर झाड उगवण्यासारखं आहे. बरोबर आहे सर. कोल्हापूरचं वातावरण इकडचं वातावरण फरक आहे. कारण की तिथे कोल्हापूर ते समाज आहे तिथला की म्हणते माझा एक घरातला एक तरी मुलगा पैलवान असला पाहिजे. पण इथे तसं वातावरण नाही आहे. पण तरी पण आम्ही तयार केलं. मॅट नव्हती, मॅट दिली. इथे गित्ते साहेब होते कलेक्टर. जेव्हा आमचा मुलगा इंटरनॅशनल तयार झाला तेव्हा गित्ते साहेब कलेक्टर म्हणे तुम्हाला काय पाहिजे. म्हटलं मला मॅट द्या. मला 17 लाख रुपयाची इंटरनॅशनल मॅट दिली. अरे वा. 2 मॅट आमच्या जवळ आहे. वैद्य साहेबांनी फॅसिलिटी दिली, हॉल दिला. आणि वैद्य साहेब कुस्तीसाठी बिलकुल भरघोस आम्हाला मदत करतात. आम्ही पैलवान तयार करण्यामध्ये मागे नाही.
आम्ही आयोजनामध्ये मागे नाही. आम्ही 2000 साली म्हणजे 1973 साली भारत आणि रशिया कुस्ती स्पर्धा घेतली बर 1973 साली. त्यानंतर 2000 मध्ये मी NIS करून आल्यानंतर सिनियर नॅशनल घेतली. बर तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये सिनियर नॅशनल झाली नाही. आता यावर्षी झाली, म्हणजे 24 वर्षानंतर बापरे सिनियर नॅशनल झाली नाही. 2 वेळा महाराष्ट्र केसरी झाली. बरोबर स्टेट चॅम्पियनशिप युनिव्हर्सिटी 3-4दा झाली. ऑल इंडिया इंटरव्ह्यू आपले आम्ही हा साक्षी मलिक इथे आली होती खेळायला. अरे वा वा इथं आमचा उद्देश हाच होता की भारतातले नामवंत पैलवान इथे यावे, नॅशनल याचा उद्देश. क्या करतार बात. सिंग आले, सतपाल आले, नरेश कुमार आले, सगळे प्रेमचंद आले, सुदेश आले, सगळे पैलवान इथे येऊन गेले. व्यायामशाळा पाहिली. त्यानिमित्तानं आयोजन अमरावतीकरांना मोठमोठे पैलवान पाहायला मिळाले. नाही नाही, हे तरी खरी आम्ही आयोजनामध्ये पाठीमागे नाही. आम्ही पैलवान तयार करण्यामध्ये म्हणजे मागे नाही. हे सगळं आमचं कार्य म्हणजे वातावरण तुमच्या पोषक नसून सुद्धा म्हणजे नसून ते केलेलं आहे. मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळी विदर्भ केसरीला खेळला त्यावेळी तुमचं कसा परफॉर्मन्स काय काय केलं तुम्ही? ह्या कॉलेजमधून गेला का? हो हो. आणि नेमकं काय व्हायचं, विदर्भ केसरी म्हणजे उन्हाळ्यातच व्हायची. बर आणि नेहमी गरमी. आमच्या गरमी आणि नेहमी आमची परीक्षा व्हायची. अरे यावर्षी परीक्षा नाही खेळायचं. आम्ही कुस्तीपेक्षा शिक्षणाला महत्व दिलं. हा आणि त्या जोडीला आम्ही शिक्षण आणि कुस्ती दोन्ही सायमल्टेनियसली ठेवलं. पण चला आता यावर्षी विदर्भ केसरी परीक्षा झाल्यानंतर 20-25 दिवसानंतर आहे. मग आम्ही तयारी केली. 1990 साली मी पहिल्यांदा विदर्भ केसरी झालो. वजन किती होतं? माझं वजन 90 किलो होतं. त्यावेळी 90 किलो. हो 90 किलो होतं. आणि जो समोरचा पैलवान होता पांडे म्हणून आहे, हा. मोहन पांडे वर्धेचा, हा. तो होता 120 किलोचा. बापरे. त्याला आम्ही हरवलं. क्या आणि बात आहे. त्यानंतर माझा कॉन्फिडन्स वाढला की नाही आता तुम्ही मग सतत 90 पासून तर 99 पर्यंत 5च वेळा स्पर्धा झाल्या. हा. पण 99 पर्यंत सतत मीच राहिलो. अरे वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन सर, हार्दिक अभिनंदन. ही फार मोठी गोष्ट आहे. मला एक सांगा, तुम्हाला महाराष्ट्र केसरीला खेळण्याचा योग आला का हो सर? महाराष्ट्र केसरी खेळायला योग नाही आला. हा. कारण की वजन जास्त पाहिजे होतं, 100. 145. त्यानंतर NIS केल्यानंतर 92 साली होता तो परफॉर्मन्स. त्यावेळेस खेळायला पाहिजे होतं. पण आम्हाला असं मार्गदर्शन करणारच कोणी नव्हतं. NIS पहिला मी NIS आहे विदर्भातला. अरे बापरे. NIS झालो. आणि मग मी 5 पहिलवान त्यांना NIS ला पाठवलं. 5 विदर्भात NIS आहे. आता इंटरनॅशनल खेळाडू आहे, फॅसिलिटी आहे. असं काम कायम म्हणतात की विदर्भावर अन्याय होत असं आम्ही ऐकत असतो कायम. पश्चिम महाराष्ट्रावर कुठं भाषण असलं, कुठल्या नेत्याचं म्हणजे विलासराव देशमुखांचं भाषण असू नये किंवा मोठमोठ्या नेत्यांचं भाषण, ते खरंच आहे की कुस्तीमध्ये सुद्धा अन्याय होत होता. पण तरी पण तुम्ही ही कुस्ती जागवण्याचं तुमच्या कॉलेजनं म्हणा, तुमच्या मॅनेजमेंटनं म्हणा, किंवा तुम्ही म्हणा, किंवा तुमच्या सर्व लोकांनी हे कार्य फार मोठं केलेलं आहे सर. म्हणजे संघटनेमध्ये सुद्धा दुजा भाव होता. होय. विदर्भाचे आहे ना, मग यांना काही समजत नाही, जरा असंच होतं. बर. पण आता यावेळेस रामदास तडसने एकदम अध्यक्ष झाले विदर्भातले. मी उपाध्यक्ष आहे. तुम्ही त्या संघटनेचा महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचा अरे वा वा. उपाध्यक्ष आहे. अरे वा. रामदास तडस अध्यक्ष आहे. बर बर. आणि संदीप बोंडे आप्पा कार्याध्यक्ष आहे. योगेश दोडके सचिव आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही हे केलेलं आहे संघटना. आणि आता मुलं पण चांगली घडवत आहात. चांगलं. आता मी तुमच्या शाळेत येऊन बघितलं मुलांना परफॉर्मन्स, त्यांचे मुली म्हणा मुलं म्हणा दोघांची, म्हणजे आता आजकाल मुलं मुली एकत्र येऊन कुस्ती खेळायला लागलेले आहेत सर. पाहणं अनिल तोडकर हा 2 वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळला. बर. 2 एशियन चॅम्पियनशिप खेळला. मंगोलिया, थायलंड, स्लोवाकिया, लिथुनिया अशा अनेक ठिकाणी तो जाऊन आला. तुम्हाला परदेशात जाण्याचा योग आला का हो. मला मी कुठे कुठे खेळला तुम्ही? मी खेळायला नाही गेलो, कोच म्हणून. इंटरनॅशनल पहिलवान नाही झालो, पण इंटरनॅशनल कोच होण्याची संधी माझ्या भाग्यामध्ये आली. मी पहिल्यांदा गेलो लिथुनिया 2005 मध्ये इंडियन टीम सोबत. मग मी मंगोलिया गेलो, थायलंड गेलो, बीजिंग गेलो. बीजिंग ऑलिम्पिक. बीजिंगला एशियन चॅम्पियनशिप होती. बरोबर. तर तेव्हा माहित पडलं की आपण कुठं आपला देश कुठं आहे, विदेश कसे प्रॅक्टिस करतात, त्यांच्यासोबत कोचेस असतात, मॅनेजर असतात, फिजिओथेरपिस्ट असतो, सायकोलॉजिस्ट असतो, मसाजर असतो. आणि आपल्या इंडियन टीम सोबत फक्त एक कोच आणि एक मॅनेजर, बस. तोच तुझा मसाजर असतो, तोच त्याचा सायकोलॉजिस्ट असतो, तोच असा. पण जो आता भारताचा कुस्ती संघ सतत 2008 पासून मेडल आणत आहे.
आणि भारतातले पैलवान चांगले आहे तर भारत सरकार सपोर्ट करत आहे. ज्याला जो चांगले पैलवान आहे त्याला विदेशात प्रॅक्टिससाठी चांगले दिवस आले. सर आहे, पण काय होतंय काही ठिकाणी पैलवानांना ऊर्जा आता जर काही पैलवानांच्या थोडस न्यूनगंड तयार झालाय सर. व्यसनाधीनता थोडीशी वाढली आहे सर. मग ते नाडा बिडा जी काही जास्त संघटना आपले ते आली की मग पैलवान घावतात आणि मग ते त्यांचं पद जातंय किंवा करिअर खतम झालंय. तुम्ही आता बघितलं तर तुम्ही कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष आहात तर तुमच्या नजरेत अशा गोष्टी येतात. त्या तुमचं मत काय आहे त्यांच्याबद्दल? जिथे जिथे स्पर्धा असतात तिथे तिथे पाहतो की त्याला वाटतं की बाई मेडल घेतलं पाहिजे मग कसं परफॉर्मन्स वाढेल. तर मग तो चुकीच्या मार्गाने इंजेक्शन वगैरे आपली पॉवर वाढवतात. पण त्याचपुरती ठीक आहे ते पॉवर वाढते पण त्याचा साईड इफेक्ट फार होतो. तो त्याचा परफॉर्मन्स मग नंतर कमी होतो, खतम होतो, मेंटली डिस्टर्ब होतो. तर हे बरोबर नाही. त्यांनी मेडल घेतलं नाही तरी चालेल पण आपला भारतातला युवक खराब नाही झाला पाहिजे, व्यसनाधीन नाही झाला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आम्ही आमच्या मुलांना हेच सांगतो की काही इंजेक्शन घ्यायचं नाही, काही पावडर घ्यायची नाही. तुम्ही नॅचरल डाईट आहे, दूध आहे, तूप आहे, फळ आहे, ड्रायफ्रुट्स आहे, बदाम आहे, हे सगळं तुम्ही घ्या आणि परफॉर्मन्स वाढवा आपला. बरोबर आहे. फार मोठा चांगला संदेश सर देण्याचं कार्य करतात. सर मला एक सांगा, आता जे तुमची मुलं आता व्यायाम करतात बरोबर, आता किती तुमच्या आखाड्यामध्ये मुलं असतात सर? जवळपास आमच्या आखाड्यामध्ये 17-80 मुलं असतात. रोज व्यायाम करतात? ही काय मुलं, काही मुलं तर पहा तुम्ही झोपडपट्टीतली आहे, चांगल्या घरची मुलं नाही आहे, ज्यांच्या घरचं आमदनी 10-15,000 20,000 असेल बस एवढीच. काही काहींची 10,000 असेल. 10,000मध्ये त्यांचा परिवार चालवणं आणि त्याला पैलवान घडवणं शक्य नाही, कठीण आहे. आता राजापेठ परिसरामध्ये एक झोपडपट्टी आहे कुंभारवाडा, तिथले पैलवान आमचे मेडल घेतला आता सिनियर स्टेटमध्ये. एक औरंगपूर आहे, म्हणजे झाडू मारून आपल्या व्यायामशाळेत आपला उदरनिर्वाह करतात. ते मुलं आता गोल्ड मेडल घेतले आहे. तर असे कष्टाळू आहे. अशा मुलांच्या मानधनावर तुम्ही अजिबात काही घेत नाही सर? नाही, फ्री मध्ये आम्ही करतो. फ्री मध्ये करता? हे हॉल, इलेक्ट्रिशियन, हे सगळं मॅट्स, म्हणजे संस्था आपले सगळं हे करते. क्या बात आहे. म्हणजे हे कौतुक करायला पाहिजे की आज विदर्भामध्ये कुस्ती इतक्या मोठ्या प्रमाणात चालू आहे की आज पहिले विदर्भाचे NIS कोच हे आपल्या समोर आहेत. म्हणजे जे राम सारंग सरांच्या बरोबर NIS केलेली व्यक्ती आहे. मला एक सांगा, बाहेरच्या देशात गेल्यानंतर आपला देश थोडं मागे असं वाटतं का सर? कुस्ती कुठलाही परफॉर्मन्स बघत असताना साफसुथरेपासून ते सगळ्या गोष्टी ते तर आहेच. कारण की त्यांचं नॉलेज, कारण की काय पहिले आपली भारतीय व्यायाम पद्धती, भारतीय कुस्ती आणि खलिपा पद्धत जी होती त्या पद्धतीनुसार आपले जसं खलिपा सांगेल, वस्ताद सांगेल त्याप्रमाणे मुलं करतात. पण आधुनिक जसं नियम बदलतंय, पहिले खूप 1-1 घंटा कुस्ती चालायची तर ठीक आहे, त्यावेळेस 1000 बैठका मारणं ठीक होतं. पण आता स्पीड आली आहे, 3 मिनिटाचीच कुस्ती आहे, अर्धा मिनिट रेस्ट आहे, पुन्हा 3 मिनिटे, म्हणजे स्पीड आला. मग स्पीड वाढवण्यासाठी त्यांनी कोणती एक्सरसाइज केली पाहिजे? दन बैठ्या मागावून चालवणार नाही ना. त्यांची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे? त्याची ॲजिलिटी, फ्लेक्झिबिलिटी, ज्या काही क्वालिटीज आहे ते डेव्हलप करण्याकरता आधुनिक व्यायाम पद्धती आवश्यक आहे. आणि आपले पैलवान ते पारंपरिक पद्धतीने चालतात. पण आता होऊन राहिलं, डेव्हलप होऊन राहिलं. आहार कसा घेतला पाहिजे, मग त्याचा पर्सनॅलिटी जी आहे कशी असली पाहिजे पैलवानाची. नाही तर आवश्यकतेपेक्षा डाएट घेतलं ते बरोबर नाही, आवश्यकतेपेक्षा आराम केला ते बरोबर नाही, आवश्यकतेपेक्षा व्यायाम जास्त आवश्यक नाही. हे सगळं संतुलित असलं पाहिजे. व्यायाम, आहार, हे सगळं आराम, हे सगळं संतुलित असलं की मग तो डेव्हलप होतो पैलवान. बरोबर. मला एक सांगा सर, विदर्भामध्ये महाराष्ट्र केसरी वगैरे कोणाला होण्याचा योग आला का हो सर? एक वर्धेचे होते मोहन सिंग टायगर, ते उपमहाराष्ट्र केसरी झाले होते. हो. महाराष्ट्र केसरी नाही. पण तुमचं स्वप्न आहे का तुमच्या, म्हणजे आता महाराष्ट्र केसरी विदर्भाचा झाला पाहिजे असं स्वप्न आहे का सर? नाही, महाराष्ट्र केसरी झाला तर झाला, पण आमचं हेच आहे की आमचा कुठल्याही वेट कॅटेगरीचा पैलवान हा इंटरनॅशनल झाला पाहिजे, ऑलिम्पिकमध्ये गेला पाहिजे. कारण की आपली जी परंपरा आहे ना, आपल्या पैलवानांना, महाराष्ट्राच्या पैलवानांना वाटतं की बस माझं स्वप्न महाराष्ट्र केसरी. मग ते तिथपर्यंत राहतात. आता नरसिंह यादव 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाला, पण तो ऑलिम्पिक नाही झाला. राहुल आवारे हाही जबरदस्त पैलवान आहे. तर हे विजय चौधरी हे ऑलिम्पिकला नाही गेले.
पण ते इंटरनॅशनल स्पर्धामध्ये खेळलं पाहिजे, ऑलिम्पिकमध्ये गेलं पाहिजे, मेडल घेतलं पाहिजे. हा नाही की हा छोटा वेट कॅटेगरीचा आहे, हा मोठा महाराष्ट्र केसरीचा आहे. पण ते असं वाटतं की महाराष्ट्र केसरी यांना असं वाटतं की बस सगळं आहे हे माझं. माझं स्वप्न झालं, महाराष्ट्र केसरी झालं. आणि महाराष्ट्र केसरी झाल्याबरोबर ते सांग, आज सरांनी फार मोठा संदेश दिलेला आहे की महाराज केसरी, मी सरांना विचारलं म्हणजे थोडासा माझा पण न्यूनगंड होता की महाराज केसरी झालं जरा मोठा पैलवान होतो, पण इंटरनॅशनल किंवा ऑल इंडिया चॅम्पियन किंवा बाहेरच्या ऑलिम्पिक मध्ये खेळणं हे पहिले प्लेअरने केलं पाहिजे, कारण त्यामध्ये जे ग्रोथ आहे, त्यामध्ये जे मोठ्या लेवलला पोहोचू शकतो, ती फार मोठी गोष्ट आहे. कारण आज महाराज केसरी म्हणजे मोठं, की कोल्हापूर साईडला किंवा पुणे साईडला असं झालं की महाराज केसरी झालं की आम्हाला सगळं मिळालं असं आम्ही समजतो. तर ही एक गोष्ट सरांच्याकडून आज विदर्भातून आपल्याला जी समजते ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्र केसरीला हरियाणा दिल्लीचा 74 किलोचा पैलवान हरवतो, म्हणजे काय नाही ना. महाराष्ट्र केसरी फक्त चला ठीक आहे, परंपरा आहे आपली, एक त्याला सन्मान मिळतो, पण त्यांनी त्या पलीकडे विचार केला पाहिजे. येस सर, येस सर. महाराष्ट्र केसरीच्या पलीकडे जसा Yes. नरसिंग यादव आहे, त्यांनी त्या पलीकडे विचार केला म्हणून ऑलिम्पिक झाला. बरोबर. राहुल आवारे आपले, राहुल आवारे आहे. क्या बात आहे सर. म्हणजे जी नवीन पिढी आहे त्या पिढीला तुम्ही काय संदेश देशील सर? यांनी तर व्यायाम केला पाहिजे. हा कुस्ती असा खेळ आहे की ह्या खेळामध्ये सगळ्या शरीराच्या सगळ्या बॉडी पार्ट्सला व्यायाम मिळतो. आणि शरीर म्हटलं आहे ना, संस्कृत मध्ये मन आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर जर चांगलं असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये ते ध्येय प्राप्त करू शकता. म्हणून शरीर मजबूत तर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतो. चाहे राजकारण असो, चाहे उद्योग असो, चाहे व्यापार असो, कुठल्याही. त्यामुळे शरीर महत्वाचं आहे. नाही पैलवान झाले तर ते शरीर चांगलं राहील तर त्याचं आयुष्य चांगलं होईल, चांगलं जीवन जगू शकेल, व्यसनापासून दूर राहील. म्हणून आम्ही म्हणतो मुलांना, ठीक आहे चांगले पैलवान बना, पण त्या चांगल्या पैलवानासोबत तुम्ही एक आदर्श नागरिक सुद्धा बनले पाहिजे. कारण की आमचे पद्मश्री प्रभाकरराव वैद्य आहे, यांना भारत सरकारने पद्मश्री दिलेली आहे. मोठं काम आहे त्यांचं. 95 वर्षाचे अजूनही ऍक्टिव्ह आहे. अजून ऍक्टिव्ह आहेत? हो, अजून ऍक्टिव्ह. क्या बात आहे, क्या बात आहे सर. मग त्यांनी याचा पूर्ण कारभार बघतात. हा, पूर्ण कारभार बघतात. आता त्यांची मुलगी माधुरी, डॉक्टर माधुरी त्यांचे काही व्हाईस प्रिन्सिपल आहे, त्या सगळा कारभार बघतात. हे म्हणजे जेव्हा 1914 मध्ये ह्या व्यायामशाळेची स्थापना झाली तर बिलकुल 10-15 हजार स्क्वेअर फूटची जागा असेल. आता या व्यायामशाळेजवळ 150 एकरची जागा आहे. 150 एकर. अरे बाप, तुम्ही पाहिलं असे अनेक हॉल्स आहेत, स्विमिंग पूल आहे, 3 मोठमोठे स्टेडियम आहे, धावण्याकरता 400 मीटरचे 2 ट्रॅक आहे, 2 ट्रॅक आहे, बास्केटबॉलचे 4 ग्राउंड आहे, फुटबॉलचे ग्राउंड आहे, व्हॉलीबॉलचं ग्राउंड आहे. म्हणजे जे इंटरनॅशनल खेळाडूंना करण्याकरता जे पाहिजे ते सगळं इथं आहे. सगळं इंटरनॅशनल खेळाडूला काय पाहिजे, हेल्थ सेंटर पाहिजे, त्याला स्विमिंग पाहिजे, त्याला पहाडी चढणं आहे तर पायऱ्या आमच्याजवळ आहे, सगळ्या फॅसिलिटी आहे. पण आमच्याकडे रॉ मटेरियल नाही आहे. रॉ मटेरियल विदर्भामध्ये नाही आहे. जे काही आम्हाला मिळतं त्यातून आम्ही पोरं तयार करण्याचा प्रयत्न करतो. पण आता पश्चिम महाराष्ट्रातले पैलवान सुद्धा विदर्भाला थोडा घाबरायला लागलेले आहे. संघटनेच्या माध्यमातून असो, कारण चाहे पैलवानच्या माध्यमातून. पहिले तर विदर्भात आहे का तर बिलकुल याला असंच हारून देईल. आणि विदर्भाच्या पैलवानालाही असं वाटत होतं, अरे माझी कुस्ती कोल्हापूर सोबत आली, अरे खूप मोठा असेल, काही असेल. मी तर कधीच कोल्हापूरच्या पैलवानासोबत हारलो नाही, सगळ्यांना चित मारला. क्या बात आहे, क्या बात. सर तुमच्या कुस्त्या कोणाकोणाबरोबर झाल्या, आठवणीच्या कुस्त्या एखाद्या? शारदा प्रसाद यादव सोबत झाली आहे. असे अनेक माझे मित्र संजय पाटील अटकेकर, महाराष्ट्र केसरी, तो माझा मित्र आहे. आम्ही स्कूल नॅशनलला सोबत गेलो होतो. बर. तो मोठ्या वेट मध्ये होतो, मी 60 किलो मध्ये जेव्हा स्कूलमध्ये त्रिवेंद्रमला. तर आणि कोचेस नव्हता आम्हाला, खलिफे होते, ते मातीत, त्यांना काही एवढं ज्ञान नव्हतं आधुनिक कुस्तीचं. पण आम्ही इथे काय शारीरिक शिक्षण महाविद्यालय आहे, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचं. यामध्ये भारतातले सगळे लोक इथे येतात, विद्यार्थी. त्यामध्ये दिल्ली हरियाणाचे सुद्धा इथे येत होते, चांगले पैलवान येत होते, जे ऑल इंडियाला गोल्ड मेडल घेत होते, इंटरनॅशनल होते. अशा पैलवानासोबत आम्हाला प्रॅक्टिस करायला मिळाली, म्हणून आमचा परफॉर्मन्स वाढला, दूरदृष्टी वाढली. म्हणून आम्ही NIS ला गेलो आणि हे सगळं कुस्तीचा परिवार आम्ही चालतो.
ज्यावेळी तुम्ही राम सारंग सर तुम्ही एकत्र एनआयएस केलं बरोबर, हा काय एखादी आठवण आहे का त्यावेळीची एनआयएसची? राम सारंग सरांचं वजन कमी आमच्या. हा हा वजन वजन कमी होतं, हा. परफॉर्मन्स जबरदस्त होता आणि एक आदर्श नागरिक आहे तो. चांगला स्वभाव, वागणं चांगलं आणि चांगला कुस्तीसाठी डिवोटेड डिवोटेड हा. होतो. हे जे कुस्ती क्षेत्रामध्ये काम करणारे आहे हे पवित्र काम आहे, युवकांना बलशाली करण्याचं काम आहे. तर हे चांगलं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालत आहे. जो जो आखाडे चालवतो आहे, ठीक आहे, पैलवान बनले असेल नाही बनले असेल, पण हे पवित्र काम युवकांना बलशाली करण्याचं काम, Yes, एक sir. आदर्श नागरिक बनवण्याचं काम हे चालत आहे. येस सर. मला एक सांगा सर, तुम्ही आता हे तुमच्या एखाद्या आठवणीत एखादा किस्सा आहे का की तुम्ही आता कुस्त्या बघायला गेलाय आणि तुम्हाला आवडली अशी कुस्ती एखाद्या पैलवानाची, चांगली चटकदार कुस्ती केली आणि ती आवडीची कुस्ती एखादी तुमची आहे का, अशी तुमच्याला स्मरणात असणारी एखादी कुस्ती? अशा अनेक कुस्त्या आहे, हा. म्हणजे महाराष्ट्र केसरी मध्ये म्हणा, नॅशनल मध्ये म्हणा, बरोबर. अनेक कुस्त्या आहे. आता काका पवार आणि योगेश दोडकेंना मी नॅशनल गेमला बंगलोरला घेऊन गेलो होतो. मी कोच होतो त्यांचा. बर. तर तिथेही त्यांनी चांगल्या कुस्त्या घेतल्या, मेडल घेतलं. काका पवार आणि पप्पू यादवच्या कुस्तीमध्ये मी रेफरी होण्याचा चान्स मला आला. क्या बात आहे, हो. क्या बात आहे. मग ती मला सांग, काका पवार त्यावेळी चटकदार पैलवान होता? काका पवारची आणि पप्पू यादवची 12 वेळा कुस्ती झाली, 12 वेळा. हा. 12च्या 12 वेळा काका पवारनी पप्पू यादवला हरवलं. पण जेव्हा ऑलिम्पिक जाण्याचा वेळ आली, हा. त्या ट्रायलच्या वेळेस काका पवार हारले. बर. हा, चिंगळे सर होते आर्मीचे, ते हा. रेफरी होते. चिंगळ्या. हा, टेन्शन होतं पूर्ण. हा. इकडे महाराष्ट्राचे सगळे राजकीय लोक, तिकडे सगळे मध्य प्रदेशचे राजकीय लोक, प्रेशर आणि ती ट्रायल, आणि खूप ते असं गाजलं त्यावेळेस ते प्रकरण. गाजलं? हो, गाजलं. मग तसा काका पवार जडच हा, होता. जडच होता. हा, जडच होता. बरोबर बरोबर. मला सांगा, आणि योगेश दोडके वगैरे ही कसं परफॉर्मन्स? योगेश दोडके चांगला पैलवान होता. आमच्या इथे 2000 साली नॅशनल झाली, त्यावेळेस त्याचे गुलाम साबिर सोबत कुस्ती झाली, हा. गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडलसाठी. तर ते योगेश दोडके त्यावेळेस काही पॉईंटने हारले, तर त्यांना गोल्ड मेडल मिळालं असतं. त्यावेळेस त्यांचं सिनियर नॅशनलमध्ये ग्रेको रोमनमध्ये सिल्वर मेडल राहिलं. आज ते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी आहे, सरचिटणीस आहे, आणि महाराष्ट्रातली कुस्ती वाढली पाहिजे त्यासाठी सगळा प्रयत्न करत आहे. आता तुम्ही पदावरती आहात, तुमचं टार्गेट काय आहे महाराष्ट्राच्या म्हणजे कुस्तीसाठी? कुस्तीसाठी की आमचं नॅशनल इंटरनॅशनल झाले पाहिजे, हेच आमचं टार्गेट आहे. आणि विदर्भात आम्ही काय करतो आहे की विदर्भातली कुस्ती वाढली पाहिजे, त्यासाठी आम्ही संघटना तयार केली आहे. पहिले संघटना नव्हती, असं चालू होतं काहीतरी. बरोबर. त्या संघटनेचे अध्यक्ष रामदासजी तडस आहे, मी कार्याध्यक्ष आहे, आणि सगळ्या संघटना आम्ही चांगलं व्यवस्थित बांधलं. 11 जिल्हे यामध्ये आहे, आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आत्ताच आमचं अकोल्यामध्ये रेफरीचं पंचवर्ग झाला, प्रशिक्षण झालं. जवळपास विदर्भातले 50 ते 60 पंच आले प्रशिक्षणासाठी. दिनेश गुंड तिथं प्रशिक्षणासाठी त्यांनी प्रशिक्षण दिलं त्यांना, की कसं ऑफिसटिंग केलं पाहिजे, कसे पण दिले पाहिजे, कसं केलं पाहिजे. कारण की ज्या लोकांना इंटरनॅशनल खेळाडू बनता नाही आलं, ते रेफरीच्या माध्यमातून इंटरनॅशनल होऊ शकतात. येस सर, येस सर. जे पैलवान नाही होऊ शकले तसे आम्ही इंटरनॅशनल पैलवान नाही होऊ शकलो, पण आम्ही कोच होऊ शकलो. अहो, कोच झाला, आज प्राध्यापक म्हणून फार मोठ्या पिढीला शिकवत आहे. मला एक सांगा, आपली कुस्ती ही जरा शिक्षणाकडे हे राहिल्या कमी पडते, म्हणजे एकदा पैलवान झाला तर शिक्षणात जरा कमी पडते, डोकं तर काम चालत नाही. त्याबद्दल तुमचं मत काय? त्या पैलवान काय करायला पाहिजे सर? नाही, काय 24 सगळ्या जवळ 24 तास आहे. त्या इंटरनॅशनल पैलवान असो, भारतीय पैलवान असो, कुठला, त्या 24 तासामध्ये त्यांनी नियोजन केलं पाहिजे की किती तास आपण झोपलं पाहिजे, किती तास प्रॅक्टिस केली पाहिजे, किती तास अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आहार, व्यायाम, शिक्षण, हे सगळं त्यांनी टाइम टेबल तयार केलं पाहिजे, आणि दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली त्यांनी डेव्हलप केल्या पाहिजे. आपला परफॉर्मन्स वाढला पाहिजे, आपलं एज्युकेशन वाढलं पाहिजे. नाही तर अनेक असे पैलवान आहे जे आपल्या उमेदीच्या काळामध्ये खूप मोठे पैलवान असतात, पण जेव्हा त्यांचे म्हातारपण येतो किंवा अशी काही अवस्था येते, त्यावेळेस खूप म्हणजे वर्गणी गोळा करून त्यांचा उपचार करावा लागतोय. होय सर, ही अवस्था आली नाही पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्नशील असतो. म्हणून माझे जवळपास 150 मुलं नोकरीवर आहे. कोणी पोलीसमध्ये आहे, विद्यार्थी, पैलवान विद्यार्थी,
कोणी पोलीसमध्ये आहे, कोणी आर्मीमध्ये आहे, कोणी टीचर आहे, कोणी प्राध्यापक आहे, कोणी नेव्हीमध्ये आहे. तर असे अनेक खेळाडू आम्ही तयार केले शिक्षित. माझ्या पहिलेचे जे पहिलवान होते ते पहिलवानी संपल्यानंतर कोणी ॲटो चालवून आला हे मला पटलं नाही. माझा पहिलवान त्याच्याजवळ बंगला असला पाहिजे, माझा पहिलवान हा त्याचा इन्कम सोर्सेस असले पाहिजे, त्याच्यावर कार असली पाहिजे, कार नाही असली पाहिजे. पहिलवान एवढा कष्ट करतो, पण जेव्हा म्हातारपण येतं त्याला, जेव्हा उतरती कळा येते, किंवा एखाद्या वेळेस त्याचा उपचार वैद्यकीय उपचार करण्याकरता पैसे राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे ना. हरिश्चंद्र बिराजदार मी गेलो त्यांना भेटायला. मला तर माझ्यावर खूप प्रेम करायचे ते. त्यांनी माझी कुस्ती पाहिली. त्यांच्या शिष्यांना मी अनेक वेळा हरवलं. त्याच्यामुळे विदर्भातला पहिलवान आपल्या पहिलवानाला हरवतो. त्यांनी मला अनेकदा निमंत्रण दिलं, तू ये माझ्याकडे प्रॅक्टिस कर. पण आमची पण परिस्थिती जेमतेमच, ज्या आमचं इन्कम सोर्स होतं त्यांचा परिवार चालायचा, त्यातून पहिलवानला डाएट हे ते सगळं विदर्भामध्ये फार अडचण आहे. बरोबर सर. मला एक सांगा सर, आता तुमची एवढी मुलं चांगल्या पद्धतीने लहान मुलं आहेत, पण मी बघतोय परफॉर्मन्स त्यांचा रस्ता चालण्याची पद्धत एकदम ऍक्टिव्ह झालेले आहेत. म्हणजे आमच्या भागातल्या मुलांच्या सारखे त्यांच्यापेक्षा सुद्धा सरस काम करतात आता. तर येणाऱ्या काळात नक्कीच एक तुम्ही जे तुमचं स्वप्न आहे म्हणजे महाराष्ट्र केसरीत गुंतून न राहता ऑल इंडिया किंवा इंटरनॅशनल ऑलिम्पिकला जाणं, हे जे स्वप्न आहे हे 100% साध्य करतात. आमच्या इथं अनिल तोडकर पहिलवान आहे, आदिवासी पोलगा, आदिवासी आहे, गरीब घरातला, गरीब घरचा. त्याचे वडील आई ते सगळे कामाला जायचे याच्यावर शेतावर. बर. आणि शेतावर काम करत असताना त्याचे वडील वारले. मग त्याच्या आईला चिंता पडली की बा याचं उदरनिर्वाह कसं करायचं. तर आमच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये आदिवासी आश्रमशाळा आहे. इथे जेवण फुकट, एज्युकेशन फुकट, राहणं फ्री, सगळं हे असल्यामुळे त्याला आईला माहीत झालं. त्यांनी इथं टाकलं 5वीमध्ये. इथे प्रॅक्टिस करायला लागला. तर तो महाराष्ट्रात फर्स्ट आला. मग महाराष्ट्रात फर्स्ट आल्यानंतर वैद्यसाहेबांनी त्याला खुराक वाढवली. इंडियात फर्स्ट आला, आणखी बदाम दिले आम्ही. म्हणजे त्याच्याजवळ फक्त लंगोट होती, बाकी काही नाही. त्याचा पासपोर्ट काढण्यापासून सगळं आम्ही केलं. म्हणजे तो कधी ट्रेनमध्ये बसला नाही. त्याला आम्ही हवाई जहाजमध्ये बसवला. आदिवासी मुलाला तेजस्विनी दहीकर, ही पण आदिवासी मुलगी. गोविंद कपाटे आमच्या, तो नॅशनलमध्ये सेकंड पोझिशन घेतलेली आहे. असे आमचे. आणि ह्या व्यायामशाळेचं वैशिष्ट्य हे आहे की या व्यायामशाळेमध्ये हिंदू समाजाची मुलं आहे, मुस्लिम समाजाची मुलं आहे, शीख समाजाची मुलं आहे. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता हे दिसून येते ह्या व्यायाम. ज्यावेळी गांधीजींनी भेट दिली होती तेच म्हणले होते हिंदू मुस्लिम सगळं काय तर म्हणले होते. मी जातीय भेदभाव करत नाही म्हणून ही व्यायामशाळा मला आवडली आहे. त्यांनी मौन व्रत आपलं या सोडलं होतं या व्यायामशाळेत. म्हणजे किती भाग्यवान की गांधी सारख्या लोकांचे पै लागणे. परत सुभाषचंद्र बोस, त्यांचे मोठे बंधू राजगुरू सगळे इथून गेले. त्यांच्या नावाने इथं हॉस्टेल आहे. इथे आम्ही त्यांची स्मृती म्हणून दरवर्षी आम्ही राजगुरू पुरस्कार वितरण करतो. अरे वा. हा, जे विद्यार्थी आमच्या इथे फिजिकल कॉलेज आहे, ज्यामध्ये मेरिट येतात, युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट येते, त्यांना आम्ही हे देतो. खाशाबा जाधवांना बघण्याचा योग आला का होता तुम्हाला? खाशाबा जाधवांना बसण्यात योग नाही आला, पण हनुमान गुरु इथे आले. गुरु हनुमान आणि गुरु हनुमान वेळोवेळी यायचे इथे. त्यांनी 1 महिना शिबिर इथे घेतलं होतं. त्यामध्ये सतपाल, सुदेश आणि वैद्य साहेब इतके चाहतात पहिलवानांना की 1 महिना त्यांचे 20-25 पोरं, आमच्या अमरावतीचे 20-25, असं 1975 सालची गोष्ट आहे. त्यावेळेस मी जास्त 6-7 वर्षाचा असेल. पण त्या शिबिरामध्ये पूर्ण खर्च वैद्य साहेबांनी केला. हनुमान गुरु इथं राहिले, 1 महिना राहिले. हनुमान गुरु आणि व्यायामशाळा याचं अतूट नातं आहे. हे जो स्टेडियम बांधलं याच्या उद्घाटनाला हनुमान गुरु आले होते. क्या बात आहे, क्या बात. फार मोठी गोष्ट. आपल्या बरोबर पैलवान संजय तिरतकर, जे एक डॉक्टर आहेत, त्याचबरोबर ते एक प्राध्यापक म्हणून काम करतायत. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती या ठिकाणी आणि जागतिक दर्जाचे चांगले मल्ल घडवण्याचे महान कार्य करतायत. आणि एक चांगले मल्ल होते, 5 वेळा विदर्भ केसरी झालेले आहेत. आणि बिराजदार मामाचं सानिध्य लाभलेले, गणपत आंधळकर आबांचं सानिध्य लाभलेले पैलवान म्हणजे पैलवान संजय तिरतकर हे आज आपल्या बरोबर आहेत. आणि त्यांनी चांगला इतिहास कुस्ती सांगण्याचा प्रयत्न केला, नवीन पिढीला एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला. आणि आज ते एक कुस्तीच्या चांगल्या उपाध्यक्ष पदावर कुस्ती संघटनेचे आहेत महाराष्ट्र राज्याच्या. तर त्यांनी कुस्तीला वाढवण्यासाठी जी ऊर्जादायक शब्द वापरले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि
कुस्तीला नक्कीच चांगले दिवस येतील, कारण सरांचे विचार हे प्रगल्भ विचार आहेत. तर 100% मला खात्री वाटते की येणाऱ्या काळात जर नाही महाराष्ट्र नाही तर जागतिक दर्जामध्ये आपले भारताचे प्लेयर एक उच्च दर्जाचं कार्य करतील असं मला वाटतं. एवढंच मी आशा बाळगून थांबतो. नमस्कार सर. नमस्कार. जय हिंद सर. जय हिंद.